हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आपण. हॉस्पिटलमध्ये यायचं म्हणलं की भाऊ BP आहे होतो आपोआपच. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात केलेली आहे डायरेक्ट हॉस्पिटलमधून. लाईक तुम्ही जरा आता थोडंसं हे झालं असेल की भाऊ बड्डेचं सीन चालू होतं नाही का हॉस्पिटलमध्ये. काही नाही, जरा रुटीन चेकअपसाठी आलो होतो. माझं नाही, मम्मीचा जरा विकनेस आलेला आहे त्याच्यामुळं घेऊन आलो होतो. जरा एक बॉटल लावली सालाईनची. असंच असतं हो, म्हणजे काही चांगल्या गोष्टी झाल्या की एक थोडंफार काहीतरी असतंच बॅलन्ससाठी. सो कसं काय नियोजन आहे बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. हे ब्लॉग करायला जरा मला वेगळं काय तर वाटतं आहे, पण ठीक आहे, एक तासाभराचा प्रश्न आहे. लगेच मग आपलं दुसरी कामं आहेत. चाललो आहे जरा काहीतरी खायला घेऊन येतो. तासाभराचाच विषय, नंतर मग फ्री होऊन जाईल आपण. तोपर्यंत भूक लागली आहे मला पण, आणि पार्सल पण काहीतरी घेऊन येतो. चला. पार बेसमेंट 2ला गाडी लावलेली आहे खाली. बाय द वे, बड्डेचे व्लॉग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा. पण ठीक आहे, काय विषय नाही. पहिलं जरा खायला घेऊन येऊ आणि नंतर मग आपलं काय चालूच असते दिवसभर. हलकं फुलकं काहीतरी दाल राईस वगैरे असलं काहीतरी बघायला लागेल. आता शोधायला लागेल. चला पहिलं बघूयात कुठं काय भेटेल आणि मग जाऊ. मग बघू पुढं काय नियोजन आहे, बघत राहा. मग सिद्धेश्वरमध्ये मिळून जाईल, काय विषय नाही. मला त्यामुळे पाहिजे ऑटो गाडी. मला लय गरज ऑटो गाडीची. टुक 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 करायला लागते नुसती. सडनली अचानक असं विकनेस आलं ना, त्याच्यामुळं आणायला लागलं, बाकी काही नाही. हा, इथं मिळून जाईल. गाडी इथंच लावतो 2 मिनिटासाठी. दिली ऑर्डर आपलं नॉर्मल दाल तडका, राईस, जिरा राईस वगैरे असं तसं किरकोळ. मला पण भूक लागली आहे, पण पहिले देतो आणि वाटलं तर परत येतो. आणि 2-3 जण येतात पण आहे. ॲक्च्युली आज सीन असा होता की 2-3 जणांचं केक कापायचा राहिलेला. सो मला तिकडं जायचं होतं, पण अचानक सकाळी मम्मी म्हणली मला विकनेस आला आहे, क्लिनिकमध्ये जाऊ म्हणून. सो मग सगळं ते कॅन्सल केलं. फक्त फ्रेश झालो आणि लगेच आलो इकडं हॉस्पिटलमध्ये. आता डॉक्टर म्हणले जरा एखादा सलाईन लावून होऊन जाईल, काय विषय नाही. तर 2-3 दिवस पादापाय केले ना आपल्या बड्डेचं सरप्राईजसाठी ते इकडं तिकडं, त्याच्यामुळं झालं असं. आता बाटली संपल 1-1.5 तासात. मग त्यांना घरी सोडतो आणि फ्रेश वगैरे होऊन मग आपलं स्केड्यूल आहेच. आजचा किंवा उद्याचा एक शेवटचा दिवस असेल बड्डेचा. संपला बड्डे, मग डायरेक्ट पुढच्या वर्षी काय असेल तर. सो आणि नाही, पुढच्या वर्षी आहेच. मग नंतर मावच्या बड्डेची गडबड चालू होईल आपली. ते आहेच की, ते तर मोठा जल्लोष आहे. आपण भरपूर प्लॅन केलेले आहेत. तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्हाला अंदाज येऊन जाईल. सो गाय चला, गाडी याला लय फीचर्सची अजून गरज आहे याला. म्हणजे असं जवळ आलं की गाडी अनलॉक झाली पाहिजे, असं बरंच आहे आपल्या दुसऱ्या गाडीत. ह्याला नाही चालायचं. सगळं भेटल्यावर कसं चालायचं. कोच आदूरही काहीतरी जाऊ दे आता, उगाच बच्चन देत बस. चला पहिलं काय करू, हे देऊ. मला तर लय भूक लागली. पहिलं दोघांना खायला देऊ. मदर फादर दोघं पण आलेले आहेत. आणि मग मी येतो काहीतरी खायला. दरवाजा लागलेला नाही आहे. चला इतकं गरम होतंय ना, काय सांगू. लय घाण गरम होतंय. लवकरच काहीतरी केलं पाहिजे, लवकरच. ह्याला एक तर फिल्मिंग नाही, काय उपयोग नाही एसीचा पण चालू असून. एसी गरम इतकं होतं ना, काय करता आता. याला केलं उपासाला सीताफळ. चल बाबा पटकन, वाया होते का चेष्टा करतोय बाबा. किती वेळ झाला. हां, तर काय व्लॉग असे मिसमॅच वाटत नाही ना, म्हणजे नाही का. आता आपलं इतके दिवस कसं होतं, डेली आज जे कराल ते उद्या अपलोड होणार. म्हणजे काल केलेलं तुम्हाला आज दिसायचंच,
पण एवढे आठवडा झालं नाही का, मागचे 7-8 4-5 दिवस झालं की फुटेज नाही का अशा पहिल्याच शूट होत्या आणि मग त्या तुम्हाला दिसल्या. पण काय हरकत नाही, कारण गडबडच एवढी होती ना माझ्या मागं, मला जमलंच नसतं हे करायला की आज काढलेलं उद्या एडिट करायला. म्हणजे रात्री मला एडिटिंग जमलीच नसती. काय विषय नाही, जाऊ दे, चालायचंच बरं, असं पण विषय. सो गाईज, हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आपण. हॉस्पिटलमध्ये यायचं म्हणलं की भाऊ BP आहे होतो आपोआपच, बीट्स वाढतात डायरेक्ट. पण ठीक आहे, काय हरकत नाही. काय झालंय तुम्हाला सांगतो चला. बेसमेंट 1लाच गाडी लावतो इथं. नाही 2ला आलोय परत. त्याला आपण जिथं गाडी लावलेली तिथे एक स्विफ्ट लागली. आता आपल्याला गाडी लावायला जागा जागा जागा. साहेब, हॉस्पिटलच्या पार्किंगला बसलोय मी गाडीत. मला वर बसू वाटाना म्हणून. ते जरा दवाखान्याचं जरा आपल्याला सवय नाही जास्त मी आजारी पडत नाही. ॲडमिटचा जास्त विषय नाही. ऑलमोस्ट झालेलं आहे. म्हणलं मी खाली जाऊन गाडीत बसतो भाऊ, मला वैताग आलाय वर बसून. तर भरपूर जण मला म्हणत होते नाही की दादा तो फ्री टाईममध्ये काय करतो. भाऊ मी फ्री टाईममध्ये पण एडिटिंग करतो. बघत बसा. म्हणजे मी कामाच्या बाबतीतलं हे म्हणजे एकनिष्ठ आहे व्लॉगिंगच्या बाबतीत. मला आहे ना असा फ्री टाइम भेटला ना कुठं, मी काय टाइमपास नाही करत बसत, रेला पिला नाही बघत बसत. मी एडिटिंग करत बसतो माझे. काय सांगू, काल खोटं नाही सांगत, मी केक कापायला गेलतो एका ठिकाणी. त्यांनी मला, एकच पर्सन होता, त्यांनी मला तिथं एका ठिकाणी बोलवलेलं. मी त्यांच्या अगोदर पोचलो, तर मी तिथं गाडीत बसून एडिटिंग करत बसलो. विचार करा. ते आले म्हणते काय करत होता, मला एडिटिंग. डोक्यालाच हात मारला तिने. अवघड काम आहे तुझं. मला चालायचं करायला लागतंय भाऊ. टाइम इज मनी. आणि सध्याची ही जी आपली वेळ आहे 24, 25, 23, ही लय गोल्डन वेळ आहे. कारण हीच वेळ आहे, हेच ते वय आहे काहीतरी करून दाखवायचं. एकदा तुमचे 30 हे कम्प्लीट झाले ना, 28, 30, संपला तुमचा विषय. घर, संसार, बायको, पोरं ह्यातच तुमची जिंदगी जाणार. त्यामुळं जे काय करायचंय 28, 30च्या आत करायचं. पॅशन, आवड स्वतःला सिद्ध करून पण तवाच दाखवायचंय. चालेल, किती वेळ लागतोय काय माहिती. एक काम करतो, वरती जाऊन बघू ना, तो झाला असेल तर मग कल्टे देऊ आणि मग आपलं दुसरं आहे. सो गाईज, चला झालेलं आहे टेस्ट. आता निघालेलं आहे घरी. किती वाजलेत माहिती आहे का? 5 वाजलेले आहेत. 5. डेंजर काम आहे का नाही. कुठं थांबले आहे पेशंट कुठे आहे? हां, इथे. इथं बसा की पुढं बसा की इथं. सो काहीच घरी आलेलं आहे. हे बघा, एक कशी वाय करायला आता. अरे कुछ फरक नाही पडता. आय डोंट गिव अ फक, है ना. मला गाडी लावू दे मला. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी